बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। राज्यात पहिल्या टप्प्यात होणाऱ्या मतदानासाठी आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता आणि या अर्जासोबत उमेदवारांची मालमत्ताही जाहीर करण्यात आली। अनेक दिग्गजांच्या मालमत्तेचे आकडे यावेळी उघड झालेत आणि हे आकडे सर्वसामान्यांना नक्कीच तोंडात बोट घालणारे ठरलेत। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच पक्षातील दिग्गजांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। यावेळी त्यांच्या मालमत्तेचे तपशील सुद्धा सादर केले गेले। गेल्या 4 वर्षात या नेत्यांच्या मालमत्तेत प्रचंड वाढ झालेली पाहायला मिळाली। नितीन गडकरी यांच्याकडे एकूण मालमत्ता 5,16,21,311 रुपये इतकी आहे, तर त्यांच्या पत्नीकडे 5,42,66,210 इतकी मालमत्ता आहे। मला विश्वास आहे की नागपूरच्या जनतेने जे आज एवढ्या मोठ्या संख्येने माझा फॉर्म भरायच्या वेळी उपस्थित आहे, एक प्रकारे माझा विजय मागच्या वेळेपेक्षाही जास्त मोठ्या मार्जिननी होईल असा मला विश्वास आहे। त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये भारतीय जनता पार्टी आणि एनडीएला प्रचंड बहुमत मिळेल। काँग्रेसकडून नितीन गडकरींना टक्कर देण्यासाठी नाना पटोले मैदानात उतरलेत। नाना पटोले यांची एकूण मालमत्ता 1,14,15,533 रुपये इतकी आहे। मुद्दे खूप आहेत। नागपूरमध्ये जे घाण करून ठेवलेली ती जी मागच्या 5 वर्षांमध्ये तिला साफ करण्याचा निर्णय इथल्या जनतेने केलेला आहे। त्याच्यामुळे या शहराच्या विकासासाठी, बेरोजगारांच्या प्रश्नासाठी, सामान्य लोकांसाठी अनेक प्रश्न घेऊन त्याला न्याय देण्याची भूमिका आहे। नितीन गडकरी यांच्यासोबतच शिवसेनेचे रामटेकचे उमेदवार कृपाल तुमाणे यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। कृपाल तुमाणे यांच्याकडील एकूण मालमत्ता 7,13,42,521 रुपये इतकी आहे। आम्ही आज संयुक्तपणे आदरणीय गडकरी साहेब आणि आम्ही दोघांनी उमेदवारी अर्ज भरला आणि आपण जो माहोल बघितला, उत्साह बघितला जनतेमधला आणि कार्यकर्ता, याच्यावरून आम्हाला वाटते की आमची विजय, दोघांची विजय निश्चित आहे। तिकडे उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणा जगजितसिंग पाटील आणि शिवसेनेचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनीही अर्ज दाखल केले। उस्मानाबाद मधील ही काट्याची टक्कर असणार आहे। या दोघांकडील मालमत्ता सुद्धा कोट्यवधीच्याच घरात आहे। ओमराजे निंबाळकर यांच्याकडे एकूण मालमत्ता 4,18,48,526 रुपये इतकी आहे, तर राष्ट्रवादीचे उमेदवार राणा जगजितसिंग पाटील यांच्याकडे 13,48,24,036 रुपये इतकी मालमत्ता आहे। उमेदवारांकडील संपत्तीचे हे आकडे नक्कीच डोळे दिपवणारे आहेत। त्यातही गेल्या 4 वर्षात ही संपत्ती दुपटीपेक्षा जास्त वाढली आहे। त्यामुळे आता स्वतःचं कल्याण तर झालंच, लोकांच्या कल्याणाकडे सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं हीच अपेक्षा व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।